परंपरेप्रमाणे पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झालाय. कशी नेमकी परंपरा आहे आणि पुन्हा एकदा सगळे वारकरी तुमच्या मार्गदर्शनाखाली पंढरीकडे मार्गस्थ आहेत? आज ज्येष्ठ वद्य अमावस्या पारंपरिक नियमाप्रमाणे वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील मुख्य कार्यक्रम जो आहे तो आषाढी एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. तुकोबरायाच्या म्हणण्याप्रमाणे पांडुरंगाचं म्हणणं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. तेव्हा आषाढी ही वारी ज्ञानोबरायांनी सांगितलं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. आणि श्री ज्ञानोबरायाला हा संदेश किंबहुना आदेश, ही जी परंपरा आहे, ही परंपरा वारकरी संप्रदायाची या गहिनीनाथ गडापासून आरंभित होते वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या गडाचा आशीर्वाद, आपला प्रसाद आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशा प्रकारची ही परंपरा आणि ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा असणारी ही परंपरा आहे. हा पालखी सोहळा आहे आणि नियमाप्रमाणे आज ज्येष्ठ वद्य अमावस्याला आरंभित होतो आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी पंढरपुरामध्ये पोहोच होतो. लाखो समाज या सोहळ्यामध्ये दरवर्षी सामील होतो. 10 दिवस हा पालखी सोहळा चालतो. नेमकं या पालखी सोहळ्याचं कितवं वर्ष आहे आणि ही परंपरा आहे, संत वामनभाऊ महाराजांनी कशा पद्धतीने सुरू केली होती? आज संपूर्ण किती जिल्ह्यातील वारकरी या पालखी सोहळ्यात? आता हा पालखी सोहळा तसा जिल्ह्यावर नाही, तर हा महाराष्ट्राच्याही बाहेर वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण आहे. ज्याला कळालं त्याला मिळालं. त्याच्यामुळं हा जिल्ह्यातला समाज नाही, एका कुठल्या नुसत्या पंथाचाही नाही, जातीचाही नाही, एका धर्माचाही नाही. याच्यामध्ये मुस्लिम समाजही आहे, अन्य धर्मीय देखील आहेत. तेव्हा अन्य प्रांतातून मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, इकडून कर्नाटक असेल, अन्य प्रांतातून समाज इथं ज्यांना कळालं त्यांना मिळालं, तो समाज या सोहळ्यामध्ये, आज पालखी सोहळ्यामध्ये सामील होतो आणि 10 दिवस पायी चालतो. याची सुरुवात कशा पद्धतीने झाली? याची सुरुवात गहिनी प्रसादे, श्री गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला, निवृत्तीनाथाने श्री ज्ञानोबरायाला, आणि मग ज्ञानोबरायापासून मुक्ता चांगा वटेश्वर पूर्ण केला खेचर, नामदेवा शिर ठेविले दासी जनी अमर. गहिनीनाथापासून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांगा, वटेश्वर, खेचर, नामदेवराय, मुक्ताबाई इथपर्यंत ही परंपरेचा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा उल्लेख आहे. संत वामनभाऊंनी हा पालखी सोहळा सुरू केला होता. त्या काळात आणि आजच्या पालखी सोहळ्यामध्ये काय कसं आहे की त्यावेळेला संप्रदायामध्ये संप्रदाय काय आहे, धर्म काय आहे, मानवी जीवनाचा उद्धाराचा मार्ग काय आहे. त्यावेळेला अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. जशी आई मुलाला शिकवते, आजोबा नातवाला शिकवतो, तसं तुकोबाराय म्हणले अर्भकाचे साठी पंते. म्हणजे आजोबांनी ती हातामध्ये त्याचा हात धरून त्याला 1, 2, 3 असं अक्षरं काढायची किंवा अ ब क ड शिकवायचं. त्याप्रमाणे श्री संत महापुरुष येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. त्याप्रमाणे या अडाणी निरक्षर अगदी दुर्भिक्ष या समाजाला कोणीही ओळखत नाही, अशा समाजामध्ये अवतीर्ण होऊन डोंगराळ दऱ्याखोऱ्यातील हा ऊसतोड कामगार सर्व समाज आणि या महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला आज तुका म्हणे तुम्ही निरविल्यावेरी मग मजारी उपेक्षिना. आज हजारो कीर्तनकार या संप्रदायामध्ये निर्माण झाले. ही जोग महाराज, बंकट स्वामी, वामनभाऊ महाराज अशा प्रकारची ही वारकरी संप्रदायाची ही शिकवण. वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथ गडापासून आरंभित होतो, पण लोपले होते पारिखेपणे. कधी कधी आपल्याच घरात ठेवलेला ठेवा आपल्या पुढं उत्तर पिढीला सापडत नसतो. पण ज्ञानदेवा देवोली हाती, ज्ञानोबरायाला हे सगळे दिलं आणि ज्ञानोबरायांनी प्रगट गुह्य बोले. ज्ञानोबराय म्हणले, पूर्वी एक शिष्य एक गुरु, हा रूढाची झाला व्यवहार, एकाला सांगत होते. पण हे ज्ञानोबरायापासून प्रगट गुह्य बोले आणि हे विश्व ब्रह्माची केले. अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. त्याच परंपरेत जोग महाराज, बंकट स्वामी, वामनभाऊ महाराज आणि त्यांनी त्या संप्रदायाचं जे मूळ ठिकाण त्या गहिनीनाथ महाराजांनी श्री गुरु वामनभाऊ महाराजांना प्रत्यक्ष येऊन त्यांच्याशी संवाद करावा, हा वामनभाऊ महाराजांचा अधिकार होता. तेव्हा तुका म्हणे खरे झाले एका बोले संताची, त्यांच्या इच्छेप्रमाणे हा आज पालखी सोहळा सगळा चाललेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री या काळाचे भक्त आहेत वामनभाऊचे. ते
पंढरपूरला आल्यानंतर भाऊंच्या वारीचं पालखीकडे येणार आहेत असं तेही म्हणाले. जशी परिस्थिती सामाजिक असेल त्याप्रमाणे ते करतील. मी नक्की सांगत नाही, पण त्यांची येण्याची इच्छा दरवर्षी असते. वाटामध्ये जाताना फोन करतात. गेल्या वर्षीही खूप प्रयत्न केला, पण समाज एवढा असतो. महाराष्ट्र नाही, अनेक प्रांतातून आलेला समाज 25-30 लाखाच्या पुढे समाज जातो. तेव्हा वाहनाची, माणसाची, मुख्यमंत्री देखील समाजाची गैरसोय कशी होणार नाही हे पाहतात. आपल्या सोयीचं नाही, समाजाची गैरसोय होऊ नाही, समाजामध्ये काही चेंगराचेंगरी होऊ नाही म्हणून ते सुद्धा दक्षता घेतात. त्यांची येण्याची इच्छा जरी असली तरी सामाजिक व्यवहार हा वेगळा विषय आहे. महाराज, फडणवीस मुख्यमंत्री होतील असं तुम्ही म्हटलं होतं आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देखील झाले. आता त्यांची केंद्रात जाण्याची देखील तयारी, चर्चा सुरू आहे. काय नेमकं वाटतं? आता चर्चा कसं आहे की आपलं कर्तव्य हे ज्याची त्याची आहे हाती आहे कर्तव्याची मात. तेव्हा परिस्थिती निर्माण झाली, ती भाग्याचा उदय झालाच तर ते काही होऊ शकतं भविष्यामध्ये. हे कोणाच्या प्रारब्धात काय आहे हे राईचा डोंगर पर्वत राई, राळ्याचा देखील पर्वत होऊ शकतो. ते तर अधिकारी पुरुष आहेत. राज्यामध्ये वरुण राजेने आकड दिलेली आहे मोठ्या प्रमाणात. जरी आखड दिलेली असली तरी निसर्ग आहे. थोडं मुलं आपलं ऐकत नाहीत, आपण आपलं आईवडिलाचं ऐकत नाही. थोडंसं कमी जास्त झालं की आपण सरकार, नुकसान झाली तरी सरकार, अतिवृष्टी झाली तरी सरकार, आता उघड झाली आता काय सरकार देणार आहे का? आणि म्हणून ही ते चाललेला हा जो सोहळा आहे तो त्याला साकडं घालायचं. म्हणून ही सर्व वारकरी मंडळी याच्यामध्ये एखादा भक्त, लाखो वारकऱ्यात कदाचित एखादा खरा वारकरी आला तर त्यांनी सांगितलं तर होऊन जाईल. गहिनात गडते पंढरपूर या पालखी सोहळ्यात छोटे छोटे गाव असते, ते सगळं नियोजन करते. त्या लोकांविषयी काय? काही नाही, त्याही लोकांची सगळी मनोकामना पूर्ण होते. तेव्हा एवढा समाज, लाखो समाज, एका अगदी छोटी छोटी गावं नाही, छोटी छोटी वस्ती, 10-15 घराची आमची एक शिंदे वस्ती आहे चिंचपूर. पूर्वीचं नाव त्याचं जुनं मशिदीत चिंचपूर. ती देखील वस्ती सुव्यवस्था करते. ते वर्षभर तयारी करतात. त्याच्यामुळे ते तर जसं पांडुरंगाचं वाटप आहे उभा भेटीची आवडी, तशी वर्षभर ते वाट पाहतात आणि परिसरातली शेकडो गावं या सोहळ्याची वाट पाहतात. धन्यवाद.